श्री संत ज्ञानोबाराय, श्री संत तुकोबाराय, श्री संत भगवान बाबा, श्री संत मोतीराम महाराज, अग्निसंत माधव बाबा महाराज हे इथं आले तुमच्या माझ्यावर उपकार करण्यासाठी. काय उपकार केला त्यांनी, आणि त्या अनुषंगाचाच अभंग सेवेसाठी निवडलाय. अभंग चौकडा पद्धतीचा 4 चरणाचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून संतांच्या अवतार कार्याची कारण मीमांसा प्रतिपादित करतात. विठाला विठाला सगळ्या संतांचं इथं येणं म्हणण्यापेक्षा या जगाला श्रीमंत करण्यासाठी. महाराज कोण श्रीमंत? ज्याच्या घरी खायला संध्याकाळी काय आहे का नाही, घरी संध्याकाळची भाकरी आहे का नाही, मला वाटते तो श्रीमंत. आणि ती श्रीमंती कुणी जर दिली असेल या महाराष्ट्राला तर ती फक्त संतांनी दिली. ज्याच्या घरी संध्याकाळी काय खावं याची वणवा आहे तो श्रीमंत आहे. आणि ज्याच्याकडे गाड्या घोड्या श्रीमंती पैसा घरामध्ये बसत नाही एवढं धन आहे त्याच्यासारखा गरीब दुसरा कोणी नाही. हे कुणी केलं तर हे माधवबाबांसारख्या संतांनी केलं. तुम्ही गरीबाच्या घरी जर कधी गेला असाल, संध्याकाळी जर खायला भाकरी नसेल तरी सुद्धा गरीबाची बाई चहा देत असताना ह्या माझ्या लाडक्या बहिणी ज्या 7,500 घेऊन बसल्यात आणि अजून मेसेजची वाट बघायल्यात. कामच राहिलं नाही आता माऊल्यांना, सगळ्या बहिणीला कामच. मला जर कोणी विचारलं की यावेळी 2024 ते 2029 या महाराष्ट्रात कोणाचं सरकार आहे, शिंदे सरकार ना, फडणवीस सरकार ना, ठाकरे सरकार ना, नाही म्हणेन. कुणाचं आहे मग सरकार? कुणाचं तरी असेल, फक्त पाट्या लावायला पाहिजे जिथं तिथं. महाराष्ट्र लाडक्या बहिणीचं महाराष्ट्र सरकार, दुसरं कुणाचंच नाही सरकार आलंय लाडक्या बहिणीवर. या विचारा लाडक्या बहिणींना, कितीही गरीब असू द्या, पण असे साधू संत जर घरी आले, पाहुणे घरी आले तर गरीबाच्या घरामधला जो चहा असतो ना, गरीबाच्या घरातला चहा कपातून बशीत सांडलेला असतो, बशी सुद्धा भरलेली असते. ती आणून देताना पंचायत असते, बशी कशी आणून द्यावी तिथपर्यंत. ही श्रीमंती कोणी शिकवली असेल चहा कसा द्यावा, तर ती माझ्या साधू संतांनी शिकवली. दान कसं करावं. गरीबाच्या घरी गेलात, मला वाटतंय एकच भाकर श्रीमंताच्या 4 भाकरी एवढी असते. आणि श्रीमंताच्या घरी जर आम्ही जातो चहा प्यायला, नेतात ते आम्हाला, तिथं बशी तर नसतेच. कप, बशीचा अखंड वनवास असतो. बशीला वनवास असतो, फक्त कप असतो. कप बी वैशाखातल्या विहिरीसारखा असतो. वैशाखात त्या विहिरीत वाकून बघावं लागतं किती फुटावर पाणी खोल आहे, तसं त्या कपात चहा पिताना वाकून बघावं लागतंय. ही श्रीमंती माझ्या साधू संतांनी या महाराष्ट्रातल्या गोरगरीब दऱ्याखोऱ्यातल्या लोकांपर्यंत पोहोचून त्या गरिबांना दिली. आणि खऱ्या अर्थानं त्यांना श्रीमंत जर कोणी केलं तर त्या माधवबाबांसारख्या, श्रीसंत भगवान बाबांसारख्या संतांनी केलं. म्हणून संतांचे सोहळे, संतांच्या पुण्यतिथीचे सोहळे या महाराष्ट्रामध्ये साजरे केले जातात. या महाराष्ट्राला संतांनी फार श्रीमंतीवर नेऊन ठेवलं. कसल्याही काळामध्ये महाराष्ट्र टिकून ठेवला, महाराष्ट्र धर्म टिकून ठेवला. याचं कारण संत आहेत. मग माधवबाबांनी आम्हाला काय दिलं, काय उपकार केला? आता मला वाटतंय पत्रिका न देता सुद्धा हा एवढा समाज आणि एवढे भाविक भक्त जर या श्रीक्षेत्र मोळवणमध्ये, कुठं डोंगरामध्ये मोळवण आहे, कुणाला पत्ता लागला नसता अशा अनेक गाव आहेत त्या डोंगरामध्ये. पण आज महाराष्ट्र पाहतोय, या भगवान बाबा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र बघतोय की श्रीक्षेत्र मोळवण. माधवबाबा जर इथं आले नसते तर माणसं हो, तुमचा नावलौकिक आणि तुमचा उद्धार या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये झाला नसता. माधवबाबाच्या नावानं तुमचं गाव महाराष्ट्राच्या पटलावर आलंय. तुम्हाला सगळ्यांना जर मोठेपणा कोणी दिला असेल तर तो मोठेपणा, तुमची श्रीमंती जर कोणी वाढवली असेल, जर 60 वर्षापूर्वीचा इतिहास पाहिला तर मला वाटतं या गावाचं नाव कुणाच्या मुखात नसेल. पण इथल्या प्रत्येकाचं वजन वाढविण्याचं काम, इथल्या प्रत्येक माणसाला, गोरगरिबाला श्रीमंत करून महाराष्ट्राच्या पटावर नेण्याचं काम श्रीसंत माधवबाबांसारख्या साधूंनी केलं. म्हणून तुम्ही श्रीमंत आहात. तुमची श्रीमंती एवढी आहे, एवढी आहे, तिचं वर्णन करता येत नाही. मला वाटते या माधवबाबांची श्रीमंती, तुमच्या गावाची श्रीमंती आता आज किमान 5-6 कोटीची आहे. आत्ता
एवढं अन्नदान या परिसरात कुठं होत नाही. त्याचं कारण माधवबाबा, तुमच्या माझ्यावर उपकार करून तुम्हाला मला भक्ती मार्गाला लावणारे माधवबाबा फक्त उपकार करण्यासाठी आले. संत स्वतः सांगतायत, संतांना येण्याचं काही कारण नाही, ते प्राप्तार्थ झालेले आहेत. त्यांनी सगळं प्राप्ताव्यता प्राप्त केलेली आहे. त्यांना काय प्राप्त नाही, पण कशासाठी इथं आले, काय कारण होतं इथं येण्याचं? उपकार करण्यासाठी आले. तुमचं माझं घर मुळवणमध्ये आहे, माझं घर यस्तारमध्ये आहे, बाबांचं घर गंगाखेडला आहे. पण माधव बाबा स्वतः सांगतात आणि सगळे संत सांगतात की आमचं घर इथलं तिथलं नाही, आमचं घर फार वैकुंठ वासी, आम्ही वैकुंठ वासी. गुलाल गुलाल वाटा. वैकुंठ वासी, आम्ही वैकुंठ वासी. हरी आम्ही वैकुंठ वासी, आलो याची कारणास. हरी बोलिले ऋषी हाच भावे वरताया जाडो संताच मार्ग, आडो संताच मार्ग. विठाला विठाला आम्ही कुठले आहोत? कोळवाडीचे. आम्ही वैकुंठवाशी, आमचं राहणं वैकुंठातलं आहे. इथं कशाला आलात? आलो याची कारणासी. काय कारण? बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. गीतेमध्ये गेलात, सगळ्या संतांनी जे वर्णन केलंय, साधू संतांच्या येण्याची कारण जे सांगितलेत, काय कारण आहे तिथे येण्याची? गीते माझी श्रीकृष्णनाथ बोलिले श्री द्वादशात. काय बोलले? श्रीकृष्णानं जे गीतेमध्ये 12व्या अध्यायामध्ये साधूची लक्षणं सांगितली, साधू असा असा असतो, साधूची व्याख्या सांगितली, ते प्रत्यक्षात करून दाखविण्यासाठी जे इथं येतात प्रत्यक्षात. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निराहंकारस सर्व दुःख सुख क्षमी. ते सगळं प्रत्यक्षात इथं येऊन करून दाखविण्यासाठी, कारण हे बाकीच्या सामान्य लोकांनी करून दाखविणं होत नाही, म्हणून ते इथं येऊन करून दाखविण्यासाठी येतात. मग असं काय केलं? खरा खोटा निवाडा निवाडा, खरा खोटा निवाडा निवाडा, खरा खोटा निवाडा निवाडा, खरा खोटा निवाडा. हे खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. सगळ्या भक्तीच्या धुसर झालेल्या वाटा उजळायला मी आलो. वाटा उजळल्या आणि शेवटी श्री गुरु श्री संत मोतीराम महाराज जाऊन 4 महिने झाल्यानंतर श्रावण वद्य पंचमीला महाराज गेल्यानंतर मारोतराव महाराज दस्तापूरकरांनी विचारलं, सोबती गेले, किती दिवस राहायचंय अजून? तुमचं कसं? सोबती गेले, सोबत भजन केलेले, कीर्तन केलेले गेले सोबती, तुम्हाला कधी जायचंय? तुमचं कसं आहे? मामा म्हणले, असा तसा जाणार नाही. अग्निसंत माधवबाबा बोलले, आहो ते वैकुंठातलेच, त्यांना काय, मरण जन्म त्यांच्या हातात आहे. म्हणले असा तसा जाणार नाही. मग कधी जायचंय?
कार्तिकीची वारी करणार आहे. इथं तिथं नाही, पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला जाऊन गुरुच्या हस्ते आणि गुरुच्या ग्रही भजन कीर्तन श्रवण करूनच मी माझा देह ठेवणार आहे. आणि मग मामा इथून कार्तिकीच्या आपली कार्तिकी वारी आता परवा संपली 15 दिवसापूर्वी. आणि त्या वारीला बाबा गेले. वारीला गेल्यानंतर दुंडा महाराज देगलूरकरांच्या मठामध्ये चातुर्मास्यातलं बाबांनी दररोज प्रवचनं ऐकली. ज्ञानेश्वरीवर प्रवचनं करीत असत प्रातस्मरणीय गुरुवर्य दुंडा महाराज देगलूरकर. एके दिवशी बाबा, शरीर थोडं थकलेलं होतं, थोडं अंग कणकणत होतं. बाबा 10-5 मिनिट गेले नाहीत. तेव्हा प्रातस्मरणीय दुंडा महाराज देगलूरकरांसारखा महात्मा त्या व्यासपीठावरून ते म्हणायला लागले, बाबा वेळ झालाय. त्यांना सांगितल्यास ते म्हणाले, अजून ते माधव बाबा दहीफळे, ते माधव बाबा मोळवंचे अजून आले नाहीत पाठाला, प्रवचनाला, थोडं थांबूयात आपण 5-10 मिनिट. म्हणजे दुंडा महाराज देगलूरकरांसारखी विद्वत्ता प्रचूर महात्मे सुद्धा बाबांचा एवढा आदर करायचे. आणि मग बाबा आल्यानंतर त्यांनी प्रवचन सुरू केलं. देगलूरकरांच्या मठात प्रवचन झालं, वारी संपन्न झाली आणि बाबा तिथून आळंदीला गेले. हो, आळंदीमध्ये 4 दिवस थांबले. लागलीच ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा संपन्न केला आणि तिथून बाबा लागलीच पंढरपूरच्या दिशेने वाहनाने पंढरपूरला आले. तब्येत साथ देत नव्हती. श्री संत माधव बाबांनी पंढरपूर गाठलं. गुरुवर्य प्रातस्मरणीय तात्यासाहेब महाराज वास्कर यांच्या फडावर बाबांनी प्रवचन ऐकलं. त्यांची प्रवचनमाला सुरू होती. बाबांनी प्रवचन ऐकलं आणि तात्यासाहेब महाराज त्यांच्या जवळ आले. बाबा बरं नाही का तुम्हाला? नाही म्हणले, आता वेध लागलेत. पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माय सांगत आहे. आता मला वेध लागलेत. कुठले वेध? त्या पांडुरंगाच्या स्थितीमध्ये, त्या स्वरूपामध्ये मला स्थिर व्हायचे वेध लागलेत. आणि हे 75 रुपये आहेत माझ्याजवळ. 75 75 रुपये मी आतापर्यंत साठवलेले असे ठेवलेत. माझं क्रियाकर्म करण्यासाठी, माझ्या या देहाचं शेवटचं कर्म करण्यासाठी हे 75 रुपये तुमच्याजवळ ठेवा. आणि मी आता जास्त दिवस जास्त काळ टिकणार नाही, थांबणार नाही. दुपारची वेळ होती, 2 ते 3 प्रवचनाची वेळ होती. आणि बाबा हळूहळू मागच्या साईडला जाऊन बसले. श्री संत माधव बाबा, प्रवचन चालू आहे. प्रवचन 3 वाजता संपन्न झालं आणि बाबांना वेध लागले. कशाचे? संत महात्मे असे असतात गुरुजी, देहाने कर्म करतात, देहाने संसार करतात. देहाचं काम आहे संसार करणे आणि जीवाचं काम आहे परमात्म्याचं नामचिंतन करणे. बाबांनी हे ठरवलं की देहदृष्टीने बाबांनी प्रपंच केला नेटका. हो, आणि जीवाच्या दृष्टीने, जीवाला त्याशिवाय हो गती नाही. जीवाचा आनंद कशात असेल तर नामाच्या चिंतनामध्ये आहे. सांगा इथं मला कुणाला देव प्राप्त नाही. आणि बाबांनी 3 वाजून 10 मिनिटं झाल्याबरोबर आपला देह गुरुग्रही गुरुच्या आश्रमामध्ये 3 वाजून 10 मिनिटाला बरोबर आपला शेवटचा श्वास घेतला. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, तुम्ही कृपा असू द्यावी. सगळा सांगावी विनंती माझी, सगळा सांगावी विनंती माझी, सगळा सांगावी विनंती. हरी वाढवेळ झाला उभा पांडुरंग, झाला उभा पांडुरंग, वाढवेळ झाला उभा पांडुरंग, झाला उभा पांडुरंग. श्रीरंग बोलावितो, श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. अंधकारी विठू आम्हासी पावला, विठू आम्हासी पावला, विठू आम्हासी पावला, विठू आम्हासी पावला. कोणी सहित झाला गुप्त तुका, झाला गुप्त तुका, कोणी सहित झाला गुप्त तुका. झाला
माधव बाबा महाराज की जय। अग्नि संत माधव बाबा महाराज की जय। अग्नि संत माधव बाबा महाराज की जय। संत माधव बाबा महाराज की माधव माधव मोतीराम माधव माधव मोतीराम टाळी 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 माधव माधव मोतीराम 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 माधव मोतीराम माधव मोतीराम माधव मोतीराम माधव मोतीराम। आज देहदृष्ट्या 60 वर्ष पूर्ण होत आहेत. 60 वर्ष 3:10 बरोबर आपण गुलालाचा कार्यक्रम केला. ज्यावेळी बाबांनी आपला देह सोडला आणि आपला प्राण आपला जीव त्या परमात्म्यामध्ये त्या शिवामध्ये विलीन केला. मग कशासाठी आले होते बाबा? संत येतात कशासाठी? हे तुमचं आमचं वैभव तुम्हाला प्राप्त करून देण्यासाठी. बोला, कुणाला प्राप्त नाही परमात्मा? द्या उत्तर. परमात्मा कोणाला प्राप्त नाही? जर मी तो वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. प्रत्येक जण जर देव असेल, प्रत्येक जण, तर मग देवाची प्राप्तीच कशाला करायची? गुरुजी, रात्री पडलेला प्रश्न आहे मला हा. जर सगळ्याच संतांनी सगळ्याच शास्त्रांनी सांगून ठेवला असेल, वेदांपासून, वेदातलं कळत नाही म्हणून उपनिषदाने सांगितलं, उपनिषदांतलं कळत नाही म्हणून 18 पुराणांनी सांगितलं की प्रत्यक्ष इथं आलेला प्रत्येक माणूस देव आहे. जर तुम्हीच देव असाल तर मग तुम्हाला देवाची प्राप्ती करून देण्याची गरज तरी काय? फार मोठा प्रश्न आहे. या वारकरी संप्रदायातल्या या मुमुक्षु जीवांसमोर, या साधकांसमोर हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पण आम्ही महाराज मंडळी या प्रश्नाकडे तुम्हाला घेऊन जातच नाहीत कधी. चला तुम्हाला देवाची प्राप्ती करून देऊ. देव प्राप्त आहे, देव प्रत्येकाला प्राप्त आहे, प्रत्येकजण देव आहे. मग साधू कशासाठी येतात? जर प्रत्येकजणच देव असेल तर साधूची गरज काय? साधू यासाठीच येतात, तुम्हाला मिळालेला जो देह आहे त्या देहाने तुम्ही काम करा, देहाने तुम्ही कष्ट करा, देहाने तुम्ही कर्म करा. आणि तुमचा जो जीव आहे तो या कामासाठी नाही. तुमचा जो जीव आहे तो जीव फक्त कशासाठी आहे? तर परमात्म्याच्या नामचिंतनासाठी आहे. आणि माधव बाबांसारख्या संतांनी जर कुठलं कार्य केलं असेल सगळ्यात मोठं, तर लोकांना फक्त देवाच्या नामाचं चिंतन करायला लावलंय. बाबांनी कीर्तन केलं नाही, कधी उभारून कंबर बांधून कीर्तन केलं नाही, पण सतत नामस्मरण. म्हणून गुरुजी सुद्धा सांगत असतात, जेवायला बसल्यास सुद्धा माणसांना राग येतो. आमचे आदरणीय विनायक महाराज गुट्टे गुरुजींचा किती लोकांना राग येते. दाता खातात, बाया तर अशा कडकडा दाता खातात त्यांच्यावर. हो, कडकडून उग नरड फोडायला बघतात. क्या बात आहे. सगळ्या पुराणांनी एकच सांगितले आणि सगळ्या संतांनी एकच सांगितले. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, कृपा ज्ञान दृष्टीने अवलोकिले, सार ते काढिले निवडून विठो, ते एक श्री हरीचे नाम. नामाचे धारक आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. सरकार आनिक, सरकार आनिक, सरकार आनिक, सर्व भाविक, सर्व भाविक, सर्व भाविक. हा 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 विठ्ठलाची प्रभा
सगळ्या जगाकडून मिळालेल्या प्राप्त असलेल्या परमात्म्याचं नामचिंतन करून घेण्यासाठी संत आले. लक्ष द्या, देहाने संसाराचं काम करावं. प्रल्हाद बाबा सांगू, जे फक्त परमार्थच करतात त्यांना संन्याशी म्हणावं. जे फक्त परमार्थच करतात त्यांना संन्याशी म्हणावं. जे फक्त संसारातलंच काम करतात देहानं आणि जीवानं त्यांना संसारी म्हणावं. लक्ष द्या. आणि जे संसारातलं काम करत करत मुखामध्ये ज्यांच्या राम असतं त्यांनाच वारकरी म्हणावं. विठाला विठाला कामामध्ये काम काही म्हणा जाईल वारकरी. कुणाला संसार सोडून देऊन नुसता परमार्थ करतोय तो वारकरी नाही. नुसता संसारच करतोय घरी राहून कधी वारीला जात नाही तो वारकरी नाही. ही सगळ्यात मोठ्या माणसानं सांगितलेली व्याख्या आहे. सुख करावा संसार न संडावे दोन्ही वार सुखे करावा संसार न संडावे दोन्ही वार. म्हणून असं कोणी समजू नका की संसाराचा त्याग करून परमार्थ करावा, असं कधीच नाही. पण संसारी असावे असूनही नसावे, भजन करावे वेळोवेळा. आमचे आदरणीय सुदाम महाराज आले. महाराज, संसार करत करत ज्याचा परमार्थ कडीला जातो तो खरा वारकरी. प्रपंच करूनी परमार्थ साधावा, वाचे आळवावा पांडुरंग. विठाला 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 संसारातल्या माणसाला नामचिंतन करता यावं. हे सगळे माणसं देव स्वरूप आहेत. तुम्ही जर श्रीगुरु श्री संत मोतीराम महाराजांकडे पाहिलं तर महाराजांना प्रत्येक माणसामध्ये परमात्मा दिसायचा. अहो माणसात नाही हो, माणसात सोडा, किडा मुंगी आळीत सुद्धा परमात्मा दिसायचा. हे ईश्वरा सर्वभूतानां हृद्येषु अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. हे हरिव्यापक सर्वत्र समाना प्रेम ते प्रगट होई मै जाना. आळीत सुद्धा परमात्मा दिसतो. कुणाला? संतांना.
संतांना. म्हणजे हे जग परमात्म्यानं अवघं विश्व परमात्म स्वरूप आहे. ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातन. हो, मनश्चष्टानी इंद्रियानी. वा, सगळ्यात हे सगळं जग अख्खं परमात्म्याचा आविष्कार आहे. या जगाचा अधिष्ठान परमात्मा आहे. तर मग सगळंच जर परमात्मा स्वरूप असेल आणि सगळेच जर तुम्ही जर परमात्मा असाल, सगळेच तुम्ही जर देव असाल तर मग करायचंय काय? निवळ फक्त आनंद मिळवायचा आहे. आणि आनंद कशात असेल गुरुजी? आनंद कशात असेल तर फक्त परमात्म्याच्या नामाचं नाचून गाऊन चिंतन करण्यातून भजन करण्यापलीकडं दुसरा आनंद जगामध्ये नाही. म्हणून वारीची व्यवस्था आहे. माझ्या श्री गुरु श्री संत भगवान बाबा गडकरांनी सुद्धा सुरुवातीला काय केलं तर सगळ्या समाजाला दऱ्या डोंगरातल्या एकत्र केलं आणि श्री संत भगवान बाबांनी वारीची परंपरा सुरू केली. त्या भागामध्ये नव्हती. एकतर पंढरीची वारी सुरू केली. नारायणगड ते श्री क्षेत्र पंढरपूर आणि नारायणगड ते श्री क्षेत्र पैठण दुसरी वारी सुरू केली. आणि माधव बाबा असेपर्यंत 10-5 लोकांना घेऊन जगमित्र नागो महाराजांची परळीची वारी करायची. पायी सकाळी पहाटे 4 वाजता इथून निघायची. तुम्हीच सांगितलेलं आहे मला, तेच मी तुम्हाला सांगतोय. बाबांचं कार्य होतं काय? निरपेक्ष मुनीम शांतम निर्वैरम. हो, या जगातल्या कोणाशी आपलं वैर नाही आणि ठेवायचं नाही. आणि इथून पहाटे 4 वाजता निघून 10-11च्या सुमारास त्या कागणेवाडीमध्ये मला एक जणांनी सांगितलं की आम्ही बाबांच्या सोबत होतो. मुळवणचे 4-5 लोक होते आणि बाबा महिन्याची वारी परळीची करायची, श्री क्षेत्र परळी वैजनाथची. हो, ती बोरणा नदी जिथून उगम पावते त्या मांडव्याच्या पुढं गेलं की एक नदी आहे. हां, त्या मार्गाने. हो, त्या नदीवर छोटीशी नदी आहे, तिच्यावर तलाव आहे बोरणा नावाचा खाली कासारवाडीला. तिथं गेल्यानंतर हे 10-5 माणसं सोबत होते. मामा, पहाटेपासून आम्हाला तुम्ही भजन करायला लावायला. हो, श्रीराम जय राम जय जय रामचं सारखं जप चालू आहे. किती भुका लागल्यात आम्हाला, कशाची व्यवस्था नाही. मामा म्हणले आता पहाटे निघालो तर आपण कुणी काही शिदोरी आणलेली नाही, पण पोरो तुमची व्यवस्था करतो, स्नान करून घ्या. ते काय करू शकत नाहीत. काय आहे, संतांचा सिद्धीशी, सिद्धी आणि संत ह्या 2 गोष्टी फार दूरच्या टोकाच्या आहेत. अष्टमहासिद्धी संतांची सेवा करायला येतात, पण संत त्यांना धुडकावून लावतात, त्यांना जवळ येऊ देत नाहीत. त्या सिद्धीत जर गुंतलो तर. म्हणून सगळ्यांचे स्नान झाल्यानंतर पोटात फार कावळे ओरडायला लागले, फार भुका लागल्या. मामा आता कसं करायचं? खायला तर काही नाही. ते म्हणले निघतानाच मी गरम गरम पिठलं भाकर घेतले. सिद्धीशी संबंध नसताना सुद्धा कधी कधी संतांकडून चमत्कार होऊन जातात. त्या चमत्काराशी संतांचा संबंध नाही. चमत्कार आणि संत वेगळे आहेत, पण ते होऊन जातात त्यांच्या बोलण्यातून. आणि ते म्हणले ती माझी बॅग घ्या, ती माझी पिशवी घ्या, खोला म्हणले, तिच्यामध्ये 10-12 भाकरी गरम गरम बेसन आहे म्हणले, काढा. आणि त्या नदीच्या बोरणेच्या काठावर बसून त्या 10-12 लोकांनी सकाळी 10-10:30च्या सुमारास ते सोडलं. तर खरंच गरम लागायलं आणि गरम पिठलं आणि गरम भाकरी. मामा हे तुम्ही कुठून घेतलं? बाकीचं बोलू नका म्हणले, फक्त मामानी वर बघितलं म्हणा, असं आकाशाकडं नमस्कार केला आणि अशा हात केले. सिद्धी आपोआप त्यांच्या चरणाजवळ ओळंगत असतात. हृदय सिद्ध नपाचारिता, नपाचारिता, नित्य हरे भक्ता, नित्य हरे भक्ता, हरि हरि माता, हरि माता, मोक्ष सायुजता, मोक्ष सायुजता, मोक्ष सायुजता, मोक्ष सायुजता,
आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी. रिद्धी-सिद्धीचं सोडा आणि पुण्याची गोष्ट संतांजवळ करूच नका. वैकुंठवाशी या शब्दातूनच संतांना सांगायचंय. वैकुंठ शब्दाचे दोन अर्थ आहेत. वैकुंठ, वैकुंठ हे परमात्म्याचं एक नाम आहे. विष्णू सहस्त्रनामामध्ये तुम्ही जेव्हा विष्णू सहस्त्रनाम सकाळी घेतलं जातं त्यामध्ये वैकुंठ हे परमात्म्याचं नाम आहे. आणि नंबर 2 वैकुंठ हे एक स्थान आहे. वैकुंठ स्थान आहे आणि वैकुंठ एक नाम आहे. ज्ञानदेवा पाठ हरी हा जिथं हरी राहतो ते स्थान वैकुंठ आणि वैकुंठ हरीचं नाम सहस्त्रनामापैकी. मग त्या वैकुंठातले आम्ही आहोत. कशासाठी आलो तर ह्या सगळ्या समाजाला आनंद देण्यासाठी आलो. परमात्मा प्राप्ती हा विषय नाही. परमात्मा प्राप्ती झालेलीच आहे. किती प्रमाण सांगू, किती प्रमाण सांगू की परमात्मा प्राप्ती प्रत्येकाला झालेली आहे. आता 4-5 प्रमाण झालेत. मीच जर देव असेल तर मग आता काय शिल्लक आहे, मग दुःखी का? मीच जर देव असेल तर दुःखी का? त्याचं कारण आहे मल, विक्षेप आणि आवरण या तिन्हीनी हे सगळा मळ आपल्या त्या देवावर साठलाय, अर्थात त्या दिव्यतेवर साठलाय, त्या अंतकरणावर साठलाय. आणि तो मळ बाजूला करण्यासाठीच आणि निखळ तो परमात्मा स्वरूपाचा आनंद तुम्हाला मिळावा यासाठी नामाच्या चिंतनाशिवाय दुसरं कारण नाही. या जगतामध्ये जेवढे जेवढे संत आले त्यांनी हकारून सांगितलं, त्यांनी पुकारून सांगितलं. या जगाला एकच सांगितलं, या रे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणासी. सगळेजण या आणि मग त्या परमात्म्याचं नामचिंतन करूयात. करून सांगे तुका नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. करून सांगे तुका नाम घेता राहू नका, घेता राहू नका, नाम घेता राहू नका. करून सांगे तुका नाम घेता राहू नका, सगळ्याच साधू संतांनी, कदाचित काही लोकांना थोडं आज शंका येण्याची शक्यता आहे, तुम्ही देव आहेत का नाही? कोणीच म्हणणार नाही मी देव आहे म्हणून. तुम्ही देव आहेत का नाही? नाही म्हणालेत माणसं. आता तुकाराम महाराज, मग तुकाराम महाराज खोटे, तुकाराम महाराज खोटे. देवाची बरे, देवाची बरे, तुका म्हणे तुम्ही खरे खरे. तुकाराम महाराज खोटे. सर्वा घटे राम, सर्वा घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाश एक सहस्त्र रश्मी. मग तुकाराम ज्ञानोबा राय खोटे. संतांना कसं खोटं करता येईल? अहो प्रत्येक मनुष्य देव आहे, पण देव असलेला मनुष्य आम्हाला देव कधी वाटतच नाही. काय आहे, जोपर्यंत समोरचा माणूस धोका देत नाही तोपर्यंत माणसाला तो माणूस कळतच नाही. जोपर्यंत तो धोका देत नाही तोपर्यंत कळत नाही. हा बरोबर बरोबर. आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी, दे रे काना चोळी आणि लुगडी. कोणती चोळी लुगडी? गायनाची नामचिंतनाची दुसरी कोणती? चित्रपटवाले सुद्धा सांगून गेले मामा. हो, आत्माच परमात्मा आहे प्रत्येक. अहो माझ्या श्री संत नाथ महाराजांना जर गाढवामध्ये प्रत्यक्ष रामेश्वराचं दर्शन व्हावं आणि त्यांनी आणलेलं सगळं ते जल त्या गाढवाला पाजून टाकावं, मग त्या गाढवात सुद्धा मला परमात्मा दिसतो. कुठं नाही तो? भक्त प्रल्हादाला विचारलं, कुठं आहे तुझा परमात्मा? त्यांनी सांगितलं, बाबा असं विचारू नये, असं विचारू नये, कुठं नाही तो असं विचारावं. कुठं नाही तो?
शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अटळ शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला हरे शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अटळ शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला बाप रखुमा देवी वरो विठ्ठलो सकळ देवी वरो विठ्ठलो सकळ बाप रखुमा देवी वरो विठ्ठलो सकळ बाप रखुमा देवी वरो विठ्ठलो सकळ जंगम व्यापून राहिला आकळ कुठं नाही सर्वत्र आहे गोड प्रमाण स्थळी भरला विठ्ठल जळी स्थळी भरला विठ्ठल जय स्थळी भरला परमात्मा आहे. माधवबाबांच्या चरित्रातल्या काही 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. उरलेले 16-17 मिनिट, कारण ज्यांच्यासाठी कीर्तन आहे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. कशासाठी आले इथं संत पाहिलं आपण. महिपती महाराज बोलून गेले. महाराज धनीवरी गावे हरीचे गुण. पुढे जगत उद्धार करावा परिपूर्ण यास्तव अवतरले संत सज्जन अनेक कारण नसेची. महिपती महाराजांनी भक्ती विजयामध्ये एकाच ओवीमध्ये सगळं सांगून टाकले की संत इथं का आले. एकाच ओवीत जगताचा उद्धार करण्यासाठी आणि धनीवर गावे हरीचे गुण. पोटभर आणि आवडीनं देवाचं भजन देवाचं नामचिंतन करण्यात यावं म्हणून संत सज्जन यास्तव संत सज्जन अवतरले. दुसरं कारण नाहीच. लोकांची मानमान्यता संतांवर बसावी चमत्काराशिवाय नमस्कार नसतो. हो माणसानं महाराज लोकांनी बी जर थोडी प्रसिद्धी लोकेशना वित्तेषणा आणि दारेषणा मिळवायची असेल, महाराज तुम्ही असेच राहून गेला भक्ती करीतच राहून गेला आयुष्यभर गुरुची भक्ती नामनिष्ठा. बघा की हे महात्मे असेच राहून गेले. तुमच्यासारख्या महाराज लोकांनी 50-50 हजार रुपये 2-2 तासाचे घेतेत. ज्याला वित्तेषणा दारेषणा लोकेशनेमध्ये अडकायचंय हे महात्मे अडकले नाहीत. हे महात्मे अडकले नाहीत. तसेच ठेवून आपल्या भागाचं भूषण आहे. आपल्या तसेच ठेवून द्या महाराज. तसेच पण पुन्हा इकडं बघा ते 50 घेणारे पुन्हा ह्यांच्या समाधीवर कीर्तन करायला येत असतात आणि झुकून नाक घासतात ह्यांच्या समाधीवर. लक्षात ठेवा यावंच लागतंय. जे वित्तेषणा लोकेशना आणि दारेषणेमध्ये अडकले नाहीत माधव बाबा, आमचे विनायक महाराज गुट्टे गुरुजी, आमचे वारकरी गोवर्धन महाराज, माझ्यासारख्याला लय पॉकेट घ्यावे वाटतात तर त्यांनी ह्यांच्या समाधीवर नाक घासायला जावंच लागते तर पॉकेट मिळतात. क्या बात आहे. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी ज्ञानोबारायांनी अक्षरशः लोकांच्या दारामध्ये झोळी पसरून भीक मागितली. बरोबर. तुकोबारायांना गावात भजन करू दिलं नाही. 2-2 दिवस अन्न पाणी मिळालं नाही. तेवढं दारिद्र्य काढलं म्हणून आज लोक श्रीमंत आहेत. आज लोक त्यांच्या नावाचा जय जयकार केला तरीही आमच्यासारख्याचे खिशे भरायलेत. काय कारण आहे? त्यांनी दारिद्र्य काढलंय म्हणून. हे महात्मे सुद्धा इतक्या आपल्या सांसारिक दारिद्र्यामध्ये असलेले महात्मे कुणाकडून काही न मिळवता राहतायत. उद्या 100% आज माझं लिहून घ्या की आमच्यासारख्यांना इथं नाक घासायला जावंच लागेल. इथला कोण आहे असा की नाही म्हणणार आहे. आताच लई वित्तेषणेमध्ये अडकला ना माणूस, ऐका ना, त्याची कधी समाधी होत नसते. हो त्याचं कधी नाव मोठं होत नसते, त्याची कीर्ती होत नसते.
नाही होत. ज्याच्या मुखात अखंड नाम आहे, अखंड नाम आहे, नाम वाचे श्रवण कीर्ती, त्याचीच कीर्ती होते, दुसऱ्याची कीर्ती होत नसते. लोक आम्हाला तात्पुरतं वा 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 फोटो काढण्यापुरतं, बाकीचं काही कारण नाही. मग चमत्कार करावे लागतात. चमत्काराशी संतांचा संबंध नाही तरीही करावे लागतात. माधवबाबांच्या जीवनामध्ये काही गोष्टी अशा घडून गेल्या आणि ते चमत्कार होते. चमत्कार होते. दारेशनेत वित्तेशनेमध्ये माधवबाबा अडकले नाही. ते सगळे तुम्ही श्रुत आहात. बाबांचं लग्न झालं पण संसार पूर्णत्वाला गेला नाही. लौकिक संसार पूर्णत्वाला गेला नाही. अटल बिहारी वाजपेयीचं लग्न झालंच नाही. मोदींचं झालं पण संसार माहित नाही तुम्हाला, संसार केला नाही, फक्त झालं. पण जगाचा संसार करायचा होता म्हणून स्वतःचा संसार टाकला. आणि बाकीच्या ज्या दारेशणा वित्तेशणा ह्या 3 गोष्टी आहेत, ह्याच्यात न अडकण्याचा सतत प्रामाणिक प्रयत्न करणारे माधवबाबा. कोर्टातली केस सगळ्यांना माहीत आहे. असते संसार म्हटलं ह्या गोष्टी चलतात. भाऊभावकी म्हटलं ह्या गोष्टी असतात. माझ्या जीवनात आहेत, तुमच्या जीवनात आहेत, संतांच्या जीवनात होत्या, कोणाच्या जीवनात नव्हत्या. योगायोगानं नको बाबा कुणी कुणाला शिवीगाळ करणं, भांडण तंटा, काय गरज काय. कोर्टाच्या मार्गानं जे होईल ते बघू आपण शांततेच्या. आणि नेमकं आषाढी एकादशीच्या दिवशीच बाबांची तारीख लागली कोर्टामध्ये. कोर्ट होतं बिदरला. बिदरच्या कोर्टात तारीख लागली आणि ती शेवटची तारीख होती. निकाल त्या दिवशी होता. समन्स माधवबाबांच्या जवळ आलं. कोर्टात हजर राहा, शेवटची तारीख आणि निकालाची तारीख आहे. बाबा म्हणले एकादशीचा दिवस आहे आणि मी आषाढी एकादशीच्या दिवशी हे सगळं जग, हे सगळे पर्वत जरी माझ्या अंगावर पडले, ज्ञानोबा बोललेत वाटते, जरी हे आकाश, जरी हे नाही 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 साधू 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 भेटीचा नाही तो विषय. का देह आगी माझी, देह आगी माझी पडलिया, पडलिया चित्त महासुखी नाही, सहस्त्रे शस्त्रेवरी तोडिलिया. हा क्या बात आहे. शस्त्रेवरी तोडिलिया, का देह आगी माझी पडलिया, चित्त चित्त महासुखी पहुडलिया, चेवोची नाही. क्या बात आहे. हे सगळं जरी जग जरी एवढं मोठं संकट, हिमालय एवढं जरी संकट आलं तर स्वतःची नामनिष्ठा आणि स्वतःची वारी जे सोडत नाहीत आणि टाकत नाहीत. काय घडला ते घडो या सेवटी, काय घडलं ते घडो या सेवटी, काय लाभ आणि तुटी देव जाणे, लाभ आणि तुटी देव जाणे, काय घडलं ते घडो या त्याचं त्याला माहित काय होईल ते होईल. काय लाभ, काय हानी, काय फायदा, त्या फायद्याकडं संत पाहत नाहीत. आणि संत जर ओळखू यायचे असतील तर इथं ओळखू येतात की नामाची निष्ठा. वारकरी संप्रदायात 5 निष्ठा आहेत महाराज. वारकरी संप्रदायाच्या 5 निष्ठा आहेत आणि ज्या त्याच्याकडं आहेत तोच देवाचा प्रिय होतो आणि वैकुंठाचा अधिकारी होतो. त्या 5 निष्ठा आहेत. हो, नामनिष्ठा, तुलसी निष्ठा, एकादशीची निष्ठा, गोपीचंदाची गोपीचंदनाची निष्ठा आणि वारीची निष्ठा. अनेक अभंग आहेत, पाहून घ्या आपण. ह्या 5 गोष्टी आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार, तुळशी माळगळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी, तो देवा परम पूज्य जगी.
देवाला, देव सुद्धा ज्याची पूजा करतो या 5 गोष्टीमुळे. आणि निष्ठा होती बाबांची, वारी चुकू द्यायची नाही. बन्सीधर बुवा नावाचे एक वारकरी होऊन गेले, कुठं, आळंदीत. हो, 2022ला पताका उचलली, वारीचा दिवस सुरू झाला. तेव्हा लोकांनी सांगितलं, महाराज मंडळीने, अहो सरकारनं वारी बंद केली आहे बन्सी बुवा. काय, पंढरीची माझी वारी बंद होणार? तशीच पताका घेतली, मटकन खाली बसले, जाग्यावर बसल्या बसल्याच जीव सोडून दिला. वारी नसेल तर मला जगून काय करायचे? काय याला म्हणतात वारीची निष्ठा, वारकऱ्यांची निष्ठा. त्याला म्हणावं वारकरी. आहे का, आपण इथून जातावन पंढरीत दशमीलाच काही लोक घरी आली हो. रामकृष्ण बाबो, लेक आले, लेक बाळातपणाला आले, आणि 2-3 या माता मावल्या तर म्हणल्या, माय लेक घरी एकटीन कसं, तिचा बापच आहे तिथं. दशमीलाच निघाल्या बाया वापस, दशमीला. पंढरी पाऊल पडी असा. हा, ऐसा ठसा नामाचा. ते ठसा कुठं गेला की, पण बाबा पंढरीची काय म्हणतात, पंढरीचा वारकरी आणि वारी चुकवून दी. काही झाला रे, आकाशवर पडलं तरी सुद्धा वारकरी वारी चुकू देत नाही. जर दोन्ही पक्षाचे पैसे वाटायला जर लोक एकादशीच्या पंढरीच्या वारीच्या दिवशी आषाढी कार्तिकीच्या जर गावात येणार असले, माझ्या लाडक्या बहिणी हो, इमानदारीनं सांगा, तुम्ही एकादशीलाही सकाळी तिथून निघत आहो वापस. ह्याला काय म्हणायचं माहित आहे का, पंढरीचा वारकरी वारी चुकून ये घरी, चुकून ये घरी, बस वारी चुकून ये घरी. लाडक्या बहिणीला माझी विनंती आहे सगळ्या, माधवबाबाच्या कृपेनं 7,500-7,500 उचललेत का नाही? हे बघाकडे आता माधवबाबाच्या दरबारात बसलो. मी म्हणलं होतं माधवबाबाला दरवर्षी 11,000 देईन, माझा जीवात जीव आहे तोवर. 3 वर्ष झालं चालू आहे, ते इकडे बसले चालू आहे. लाडक्या बहिणी इकडे जास्त आहेत, त्यांच्याजवळ ते मोबाईल आणि मेसेज चालूच आहेत. आता लोकांना गुरुजी काही कामच राहिलं नाही. काय 2च कामं राहिलेत, KYC करणे आणि मेसेजची वाट बघणे, काही कामच राहिलं नाही. हे बघा, तुमच्या पाया पडतो, असं नाही पडत पाया, हे बघा एवढा झुकून पडतो, सगळ्याच्या पायावर मस्तक ठेवतो. एकच करा, एक पगार सरकारनं दिली. आता 2100 व्हायला म्हणून 2100 होणार आहे म्हणून. आता एकच करा, एक पगार माधवबाबाला द्या. इथं जेवढ्या आलाव का तेवढ्याने एक पगार माधवबाबाच्या ह्या कार्यक्रमासाठी. सगळ्या काय काय होणार आहे, ह्या समित्या कमिट्या, हां कळसाचा कार्यक्रम होणार आहे ना, गुरुजी सांगतील नंतर. तर त्या कार्यक्रमासाठी सगळ्या बहिणींनी द्यावं अशी मी सगळ्यांच्या चरणी विनंती करतो. बरं, एवढं आपल्या भावाचं, माझ्या सगळ्या बहिणी आहेत लाडक्या. वाटल्यास कोणाला कमी पडली पगार तर मी 500 रुपये टाकील खात्यावर. बहिणीसाठी काय हरकत आहे सरकार एवढं करायला. विठाला विठाला. महाराज माधवबाबा तिकडं नाही गेले बिदरला, माधवबाबा पंढरपूरला गेले, श्री क्षेत्र पंढरपुरात गेले. सोबतचे लोक म्हणत होते, बाबा अहो तुमचा फैसला आहे आज, निकाल आहे आज. ते म्हणले, माझ्या पांडुरंगापेक्षा माझा दुसरा निकाल कुठलाच नाही. या जीवनाची परीक्षा आहे ही, माझ्या जीवनाची आजची खरी परीक्षा आहे. आजची वारी जर मी केली तर परीक्षेत पास झालो, नाहीतर कायमचा नापास झालो. ही वारी करणार. एकादशीच्या दिवशी चंद्रभागेचं स्नान केलं, ज्ञानेश्वरी काढली, तात्यासाहेब महाराज वास्करांच्या फडावर जाऊन ज्ञानेश्वरीचं वाचन करतायत, पाहतायत त्या ज्ञानेश्वरीमध्ये बाबा. तर तिथं माझ्या पांडुरंगाला बिदरची वारी करावी लागली. तिथून ते पत्र आणावं लागलं की निकाल तुमच्यासारखा झालाय. त्या निकालाचं वाचता येत नव्हतं. कोण करतंय काम? देवच करतंय. देवाशिवाय कोण करतंय? प्रत्यक्ष कोर्टामध्ये हजर राहून माधवबाबाचं रूप घेऊन देवानं तिथं जाऊन माधवबाबाची पेशी केली आणि शेवटचा निकाल लावून घेतला आणि ती प्रत आणून ज्ञानेश्वरीमध्ये ठेवली. एवढे महान संत आपले. अहो एवढंच काय सांगता महाराज, ते काय करू शकत नाहीत, काय करू शकत नाहीत. या गावचेच विठ्ठलराव होते, विठ्ठलराव. मोतीराम महाराजांना माधवबाबा म्हणाले, काय तुम्ही आमचा सप्ताह काय सुरू करून दिलाय, काय त्या पावसाळ्यामध्ये सप्ताह, श्रावण महिन्यामध्ये कुठं सप्ताह असते का? लोकांची किती परेशानी, निंदन खुरपणन पेरण्यान लोक याच्यामध्ये झालेले, आणि तुम्ही काय करता हे? अहो सप्ताह जरा नंतर असावा,
चुलवून पेटना हा चुलवून पेटना गेलं चुलवण पेटण आहे, वरून पाऊस पडालाय, सगळे कुडाचे घर आहेत लोकांचे, चिकल मातीचे घर आहेत. मोतीराम महाराज हे सप्ता बदलाकडे हे काही खरं नाही. अबा कसा बदला, सगळे सप्ते असे बरोबर मी लावलेत, एक झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा. ते म्हणले असं करा, हिंगणगावच्या माणसाला हे द्या. हिंगणगावकर आहेत का? हो, हिंगणगावकडच्या मंडळीला हे आहे की हिंगणगावला हे सप्ताह द्या या तिथीवरचा श्रावणातला, आणि आमचा सप्ताह तुम्ही कोणत्या महिन्यात? फाल्गुन शुद्ध. हां, फाल्गुनातला सप्ताह आम्हाला द्या. हे बघा, तेव्हा माधवबाबानं हे केलंय कशासाठी? इथले माणसं फार कष्टाळू होते, सगळा डोंगर होता, डोंगरातून डोंगराला टक्कर देण्याची ताकद या मुळवणकरामध्ये आहे. मुळवणचा नादच कुणी करायचा नाही. हा, महाराष्ट्रामध्ये गाजलेलं आणि हे क्षेत्र आणि इथले माणसं लय हुशार आहेत महाराज. माई शपथो, हे आमच्या देखत काय शिव्या देते एकमेकाला आणि भांडणं करते तो आमच्या समोर फक्त. आणि आम्ही गेला असं की सगळे मिळून चहा प्यायला जाते तो. आता मी 10 वेळेस बघितलं, 12 वाजता एवढा खाता सगळे मिळून चहा प्यायला जातात. हो, आणि माधव बाबासाठी काय करता येईल? इकडं मला झुकवायचं, तिकडं त्याला झुकवायचं, तिकडं त्याला, सगळीकडून सगळे झुकून येतात. आम्हाला वाटतंय नाही नाही हे आपले आहेत आणि ते आपल्याला शिव्या द्यायलेत. आणि अर्ध्या घंट्यानं बघितलं की सगळ्याच्या हातात हातून चहा प्यायलेत सगळे बसून. हुशार माणसं आहेत महाराज, म्हणूनच एवढा विकास चालू आहे गावाचा. आनंद आहे. माधव बाबांना अशीच कृपा तुमच्यावर करावी. बाबांचं काम केलं. विठ्ठलराव या गावचे होते. सप्ताह बदलला महाराज, पण पाऊस साथ सोडीना. अहो, फाल्गुनमध्ये सुद्धा पाऊस सुरूच, 3 दिवस या गावात पाऊस. बाबा बाबा बाबा, चुलवणच पेटना की ते इस्तूच पेटना, चुलवणच पेटना. लक्ष द्या. मग ते विठ्ठलराव म्हणाले, विठ्ठलराव माधव बाबा सप्ताह आपण बदलून बी घेतला तरी पाऊस आपली पाठ सोडी नाही की, आता कसं करावं? माधव बाबा म्हणले, विठ्ठल चुलवण पेटना, चुलवण पेटना, इस्तू नाही काय म्हणतोयस, आण टिकाव. टिकाव आण म्हणले. अजून बी तेच टिकाव आहे, बरोबर आहे का? बरोबर. हा, आण टिकावून म्हणले. मी सांगतो तिथं खोत. अरे आपल्या गावामध्ये या नामचिंतनानं नामयज्ञानं अखंड विस्तव आहे म्हणले. चंद्र सूर्य असेपर्यंत तो विस्तव बाजूला जाणार नाही म्हणले, ते तिथंच राहणार आहे चंद्र सूर्य असेपर्यंत. का काळजी करायला तुम्ही? थोडं खोदा म्हणले, 3 फूट विस्तवच विस्तव. महाराज अजूनही ती परंपरा आहे. आता धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा, म्हणून नाव संत माधव बाबा नाही, अग्नी संत माधव बाबा. हो, आणि असेच संत होऊन गेले या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये. दर्या खोऱ्यात राहून नामनिष्ठ श्री संत भगवान बाबा महाराज. असाच प्रसंग, जसं हिचं पाण्याचा प्रसंग, या गावाला पाणी तिकडे विचारू द्या, मला म्हाताऱ्या माणसाला विचारू द्या. ह्या गावात 60 वर्षापूर्वी प्यायला सुद्धा पाणी उन्हाळ्यामध्ये नसायचं. प्यायला माधव बाबाची रोज पूजा, गुरुजीची जशी पूजा असते तशी. ते मानाजीराव होते, मानाजीराव. हो, तुम्हाला आठवत असलं तर बघा, कुणाचे आजोबा असतील, कुणाचे पंजोबा असतील. ते शाबाश, कंडक्टर साहेबाचे वडील होय मानाजीराव. ते अरे पूजेला पाणी आणणार, मला पाणीच नाही बाबा. ते खड्डे खुड्डे सगळं पाणीच्यातलं आटून गेलं. काय पाणी नाही म्हणाला हरिभाऊ महाराज. हे माना, अरे तू जे घर बांधायलास का नाही, घर पाया खोदून ठेवलास का नाही, अजून 3 फूट खाली घाल. 4 फूट गेला, अजून 3 फूट घाल. 7 फुटावर पाणीच पाणी आहे. अजून पाणी आहे त्या विहिरीत. टाळ्या वाजवा, ह्याला म्हणतात संत. हा, आता 3 फुटावर पाणी आहे म्हणून. म्हणजे आज विहीर आहे. मुळवण तेव्हा 7 फुटावर लागलं होतं. मुळवणकराच्या भक्तीनं अजून 3 फुटावर आले होते. आता अजून वरून जमिनीवरून ओसंडल काही दिवसाला. असंच जर राहिलं हे तर वा, श्रीमंती आहे महाराज ही, काय कमी आहे. आणि अजूनही महाराष्ट्र पाहतोय. हो, अंधश्रद्धा निर्मूलनाचे लोक येऊन गेले आणि पाहून गेले. या महाराष्ट्राच्या पटावर, या महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायामध्ये क्रांती करणारे संत श्री संत माधव बाबा आणि श्री संत भगवान बाबा. तिकडं माझे मोतीराम महाराज. भगवान बाबांनी म्हणावंय, अहो त्या गडाच्या खाली 4-4 किलोमीटर गावं नाहीत आता बी. आणि गड बांधायचा होता तेव्हा सगळेजण तुमच्या माझ्यासारखे दररोज श्रमदान करायला यायचे. पाणी थोडं थोडं आणायचं, तांब्या भरून, कुणी एखादी कळशी भरून आणायचं. पाणी संपलं, एका दिवशी गावगाव बाऱ्या लावून दिल त्या कुणी माझ्या भगवान बाबांनी, की आज वरच्या मुळवणची बारी. हे गड बांधण्यासाठी टाकीभर पाणी तुम्ही गाडीत घालून आणायचं. पारगाव आहे तिथं,
घोणसपार गाव आहे तिथं, तिथं कीर्तनवाडी आहे. त्या सगळ्या गावांना ठरवून दिलेलं की दररोज एक जणाची पाण्याची बारी. तर ते तिथीवर त्यांना नियम घालून दिले भगवान बाबांनी. गडाचं बांधकाम सुरू झालं. गडावरच बघा आता भगवान बाबा जिथं राहत होते त्याच्या पलीकडून एक दरड खोदलेली आहे. लक्ष द्या. आणि भगवान बाबांनी त्याच्यातून दगड काढायला लावायचे लोकांना, बांधकाम सुरू करायचं. महाराज एके दिवशी पाणीच खालून आलं नाही. दुपारपर्यंतचं पाणी होतं, संपलं लोकांचं पाणी. आणि लोक तसल्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जीभ चिकटत होती वर. लोकांची लेकरं बाळा सहित गेलेले लोक. फार त्रास सुरू झाला. खालून पाणी आणावं तर 4 तास लागतात चलत जाऊन. मग करायचं काय? भगवान बाबा अनुष्ठानाला बसले होते. अनुष्ठानात त्यांना कळलं. भगवान बाबा बाहेर आले. ते म्हणाले काय झालंय? काही नाही, माणसं आता वाचत नाहीत बाबा. ही जीभ वर चिकटते टाळूला. आता काही करावं लागतंय, पण पाण्याची व्यवस्था. आता 4 किलोमीटर गाव आहेत, कोण जाईल खालीन वर, कोण येईल? भगवान बाबा म्हणाले काळजी करू नका, पहार माझ्या हातात द्या, सबल माझ्या हातात द्या. भगवान बाबा गेले आणि त्या खाणीमध्ये जिथून दगड काढत होते एक मोठा दगड भगवान बाबांनी काढला आणि त्याच्या खाली पाणी लागलं. लोकांनी एकच गजर केला, श्री संत भगवान बाबा महाराज की जय. बाबा आणि मग लोक म्हणाले आता बरं झालं, खालून आणायची गरज नाही. बाबा म्हणले हे आजच्या पुरतं पाणी होतं, कोपरानं खोदायचं नाही, आजच्या पुरतं होतं, इथून पुढे हे राहणार नाही. उद्यापासून तिथीवर पाणी आणलं जाईल. भगवान बाबांचे 28 प्रकारचे चमत्कार आहेत. मी 3 वर्ष झालं भगवान बाबांचं चरित्र लिहितोय. 28 चमत्कार आहेत. आणि माधव बाबाचे आत्तापर्यंत मला मिळालेले 10 आहेत. माधव बाबांचंही चरित्र लिहा असं गुरुजीनं मला सांगितलंय. तुमची सगळ्यांची कृपा झाली तर ते होईल. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. संत बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. या ऋषीमुनींनी फार फक्कड असतात महाराज. त्यांच्या मनात आलं की काय बोलून जातील सांगता येत नाही. त्यांचा मूडच वेगळा असतो. त्यांचा मूड कुणीच खराब करू नये. देवानी सुद्धा ऋषीमुनींचा आणि महाराजांचा मूड खराब करू नये. ते काय बोलून जातील आणि कधी बोलून जातील सांगता येत नाही. भगवान बाबा त्या कासारी बोडक्याला 100 बकऱ्याची दावण कापली जात होती. धारूर तालुक्यात आहे कासारी बोडका. भगवान बाबा गेले ते बघितलं, रक्ताचा पाट व्हायलाय. कोंबडेन बकरेन कुणाला? रोकडोबा नावाचं देवस्थान आहे फार मोठं. आणि त्याच्या पुढे 100 बकरे कापले जात होते आणि शेकडो कोंबडे कापले जात होते. भगवान बाबा म्हणले अरे 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 काय पाहतोय, काय ऋषीमुनींनी सांगितलंय आणि आम्ही हे आमच्या डोळ्यासमोर होताना पाहतोय. बाबा गेले, गावात हात जोडले, एवढी मोठी माळ घेतली तुळशीची, रोकडोबाला नेऊन घातली आणि लोकांना सांगितलं आजपासून रोकडोबा माळकरी झालाय. माळकऱ्याला कोंबडे बकरे चालत नाहीत. तेव्हापासून पोळीचा निवद आहे, तिथं सप्ताह होतो. हे करण्यासाठी संत इथं अवताराला येतात. ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय.